जय हरी मित्रांनो. नमस्कार. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. एकदम महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तरी, कारण आपण या व्हिडिओवर पाहत आहोत लहान मुलं. आता आम्ही जात आहे आश्रमात जो विरारमध्ये आहे, विरार वेस्ट ईस्टला. याचा ॲड्रेस मी पुढे देईन आपल्यासाठी. आपण पाहू शकता सुरुवातीला की लहान मुलं आपल्या दिसत आहेत. मित्रांनो, सुरुवात इथून होत आहे. मी आता विरार ईस्टला आहे, रेल्वे स्टेशन विरार ईस्ट पूर्वेकडे. मला आता जात आहे भुयारी मार्गाकडे, जिथून आम्ही सगळे मित्र ऑस्पी जे मुंबई ड्युटी कर्मचारी आहेत, आम्ही हवाई कर्मचारी परिवार एक आमचा, सगळे आम्ही जात आहोत. आता आम्ही जात आहोत ते एक छोट्या मुलांचा व आनंदी परिवार असा एक आश्रम आहे, त्यांना भेट देण्यासाठी आम्ही जात आहोत. आता इथं जरा पुढे जाऊन आम्ही बस आहे आमच्यासाठी एक आम्ही ठरवलेली आहे ती, त्या बसने आम्ही प्रवास करू आणि पुढपर्यंत आता जाऊ. तर हे ठिकाण आहे ते नंदनवन म्हणून रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टपासून 2 किलोमीटर पुढे आहे. तर आपण पाहू शकता त्या ठिकाणी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत. आणि अगदी आमचे जे स्टाफ आहेत, हवाई कर्मचारी सेना जे आमचा परिवार आहे, ते पुढं गाडीने गेलेले आहेत. तर आम्ही आता आमची बस देखील आलेली आहे, त्या बसने आपण प्रवास करू आणि पुढील मार्गात आपण जाण्यास सुरुवात करू. तर पाहू शकता बसमध्ये आम्ही किती जण बसलेलो आहोत आणि आपल्याला दाखवतो. हे पहा आमचा स्टाफ सगळा हवाई कर्मचारी परिवार. मदत म्हटल्यावर आमचे सगळे मित्र जे आहेत हवाई कर्मचारीचे मदत करण्यास नेहमी पुढे असतात. आता आपण पुढे जाऊन देखील जाताना आपण रस्त्यावरील काही एक बघूया, दुकानं पाहूया, काही दिसण्यासारखे छान असं व्हिडिओमध्ये आपण दृश्य केंद्रित करूया. आपण पाहू शकता रस्त्यावर जात आहोत, गाडी आपली जात आहे आणि आपल्याला मी रस्त्यावरील काही दृश्य दाखवत आहे व्हिडिओमध्ये, जे पाहण्यासारखे तर आहेत. आणि हे पहा गाडीत जरा मस्ती चालू आहे सर्व मित्रांमध्ये. आणि आपण जात आहोत ज्या ठिकाणी ते स्टेशनपासून कमीत कमी त्याला पाऊण तास तरी लागतो गाडीने जाण्यासाठी आणि खूप लांब आहे. तर हे ठिकाण आहे ते छोट्यांचा व मोठं व आनंदी परिवार असं नाव आहे या आश्रमाचं. याचा पत्ता मी आपल्याला सांगतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील पत्ता मी लिहून ठेवतो तुमच्यासाठी. कधी तुम्ही गेलात तर नक्की आम्ही पोरांना मदत करा, फूल नाही फुलाची पाकळी तरी मदत करा. याचा पत्ता मी आपल्याला सांगत आहे. पत्ता 1456 साई आगार, हत्तीपाडा, बंधारा रोड, तळ्याचा पाडा, भाताणे गाव, नंदनवन रिसॉर्ट नंतर 2 किलोमीटर पुढे विरार ईस्ट, NH 8, तालुका वसई, जिल्हा पालघर. आणि याचा ईमेल आहे adarsaai68@gmail.com. आपण गेलात तर कधी या ठिकाणी जाऊन नक्की या पोरांना मदत करा. पाहू शकता आपण जाताना दृश्य, मुलं क्रिकेट खेळत आहेत. आणि जरा जाताना आम्हाला जरा प्रवास खूप मोठा वाटला, कारण पाऊण तासाचा प्रवास आणि आम्ही सर्व बसने आलो, काही मित्र गाडी घेऊन गेले छोट्याचे. आपण जात आहोत आणि आपण पाहू शकता डोंगरवरती खूप छान असं घरसारखं बिल्डिंग बांधली आहे घरासारखी. आपण पाहू शकता मी वरती देखील बांधली आहे डोंगराच्या उंच ठिकाणी, आपल्याला दिसेल. मी व्हिडिओ जरा झूम करतो कॅमेऱ्याने मोबाईलमधून, आणि मोबाईलची क्लिअरिटी जरा कमी आहे, त्यामुळे क्लिअर असा झूमिंग करता येत नाही आहे, कारण व्हिडिओ जरा ब्लर होत आहे. पाहू शकता डोंगरात उंच ठिकाणी कसे बांधलेले आहे बिल्डिंगसारखे. तर आपल्याला आता जाण्यास अजून अर्धा तास तरी आहे आणि आपण प्रयत्न करू की जे आपल्याला आता मुलं आश्रमात भेटायचे आहेत, ज्यांना आपण एक छोटीशी भेट म्हणून जात आहोत त्यांच्याकडे, त्यांना आपण आपल्याकडनं जी मदत होईल ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवू. आणि खरोखर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जे मी आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे त्या मुलांना भेटून खूप बरं वाटलं आणि आपल्याला खूप छान वाटेल. तिथं आपण दान करतो, दक्षिणा गुरुदक्षिणा कुठेही देतो, द्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आवडते. पण ह्या ठिकाणी अशा आश्रमात नक्की कधीतरी तुम्ही जाऊन भेट द्या त्या मुलांना, किंवा ज्या आश्रमात जे असतात त्यांना नक्की तुम्ही मदत, छोटीशी मदत, फूल नाही फुलाची पाकळीची मदत करते. पाहू शकता रस्त्यावर जाताना जंगल असा भाग वाटत आहे.
आपण जाऊ शकतो. आता गाडीने देखील जाता येईल, त्या स्वतःचे तुम्ही रिक्षा करून गेला तर खूप लांब पडेल. आणि आपण काही मिनिटांनी या ठिकाणी पोचू, तर आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये. आणि आता आपण काही वेळाने या ठिकाणी पोचू तो मित्रांनो. आणि आमचा मित्रपरिवार जो हवाई कर्मचारी आमचे जे आहेत मित्र स्टाफ आमचा, त्याने देखील खूप मदत केली आहे. आणि प्रत्येकाकडून छोटीशी अशी मदत करून खूप हे केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण डोंगर देखील दाखवतो आहे व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली हा व्हिडिओ मला छोटा बनवायचा होता, पण व्हिडिओ मोठा झाला. पण मी विचार केला की माहिती काढावी तर पूर्णच दाखवावी. जाण्याचा प्रवास कसा आहे ते देखील मी आपल्याला दाखवत आहे बसमध्ये. हे पाहू शकता, विरार म्हणजे एक वेस्टर्न लाईन आहे एकतर, आणि विरारपासून देखील 5 तास लांब आहे. म्हणजे गावा ठिकाणीच आहे बोलायचं, आणि खूप आतमध्ये आहे. पण तुम्ही नंदनवन रिसॉर्टला असं जाताच फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, तर त्या रिसॉर्टच्याच 2 किलोमीटरच्याच पुढे अंतरावर हा आश्रम आहे. आणि आश्रममध्ये नक्की भेट द्या, कारण जी मुलं आहेत, लहान मुलं ते शिकत आहेत. तर आता आपण त्यांना कशी मदत करावी हे तुमच्यावर आहे. मी तुम्हाला याचा पत्ता देखील डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवणार आहे. तुम्हाला कधी वाटल्यास तर नंदनवन रिसॉर्टच्या पुढंच काही 2 किलोमीटरच्या अंतरावर हे आश्रम आहे. तिथं तुम्ही नक्की जावा, नक्की त्यांना मदत करा, त्याने तुम्हाला देखील छान वाटेल. तर प्रवास जरा लांब आहे म्हणून मी थोडा जाताना एक व्हिडिओ काढलेला आहे. हे छोटे मोठे जे आपल्याला प्रवासामध्ये दिसणारा निसर्ग आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ब्रिजच्या बाजूलाच रेल्वेचा ट्रॅक देखील आहे. म्हणजे विचार करू शकता आपण की ट्रेन कितपर्यंत गेलेली आहे. हा पाहू शकता रेल्वेचा ट्रॅक दिसत आहे आपल्याला. आणि आता आपण पुढे जात आहोत. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. ॲक्च्युली इतका मोठा व्हिडिओ झाला नाही पाहिजे होता हे सुरुवातीचा, पण मी विचार केला की प्रवासात जाता आपण कंटाळून जाऊ, म्हणून बोलू जाता एक आजूबाजूचा परिसर जो निसर्ग दिसेल त्याचा देखील व्हिडिओमध्ये चित्रित करू आपण. आणि आता काही वेळाने आपण या ठिकाणी पोचणार आहोत. तर आपण पाहू शकता. आणि हा ब्रिज इथं आम्हाला जरा ट्रॅफिक लागलेली आहे थोडीशी. तर आपण जाताना आता पाहू. तुम्ही बोलाल की व्हिडिओ असा काढला आहे लांब. तर मित्रांनो, आपण आता काही क्षणातच त्या ठिकाणी पोचणार आहोत आश्रमात, ज्यासाठी आपण खास तयारी करून आलेलो आहोत, ज्याची आम्ही देखील वाट पाहत होतो. आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली मी अपलोड केला पाहिजे होता यूट्यूबवर, पण काही कारणामुळे मी ह्याला यूट्यूबवर अपलोड केला नाही. तर मित्रांनो, आता आपण पोचत आहोत खळ्याचा पाडा, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ते ठिकाण आता गावाचं आहे, जवळ आलेलं आहे आपण. आणि आपण पाहू शकता बस आपली थळ्याच्या पाडा या गावात पोचत आहे. आणि जाता आपल्याला आता इथून छान असं दृश्य देखील दिसेल. डोंगर आहे आजूबाजूने. आणि आता आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत. बसमधनं उतरून आपण पुढे जात आहोत चालत, कारण या ठिकाणी बस खालीच थांबते. जे आम्ही प्रायव्हेट बस किंवा गाडी आपली 4 व्हीलर असेल प्रायव्हेट, तर ती तुम्हाला घेऊन वरपर्यंत जाता येतं. पण आमची मोठी बस असल्यामुळे आम्ही ती बस खालीच ठेवली आणि आम्ही चालत जात आहोत. हे आमचे कर्मचारी सगळे ड्युटी फ्रीचे, ऑस्पीचे. आणि आपण आता त्या ठिकाणी पोचत आहोत. त्या लहान मुलांना, जी मोठी लहान म्हणजे मुलं आहेत आश्रमातील, ते आपण पाहू शकता. ही मुलं सर्व आता आपल्याला इथूनच दिसत आहेत. ही मुलं सर्व एकत्र मिळून क्रिकेट खेळत आहेत. हे पाहू शकता आपण लहान निरागस चेहरे बिचाऱ्यांचे. यांच्याकडे पाहून आपल्याला खूप आनंद वाटेल, वाईट देखील वाटेल की यांना इतक्या कमी वयात यांच्या घरातील आई वडील नाही आहेत, किंवा कोणी सोडून गेले आहेत, किंवा काही कारणांमुळे यांना आश्रमात ठेवून गेले आहेत त्यांचे पालक किंवा जे कोणी असतील नातेवाईक यांचे. तर आता आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत. छोट्यांचा व मोठा पाडा असं या नाव आहे. तर आपण सर्व आता या ठिकाणी पोचलेलो आहोत. तर आपण पाहू शकता हे आमचे जे येलो टी शर्टमध्ये दिसत आहेत प्रसाद दादा, त्यांनीच आम्हाला हा विषय सुचवला. आणि
त्यांच्या म्हणण्यावर आम्ही सगळे नाही असं कोण म्हणतच नाही, कारण ते जे ठरवतात जे सांगतात ते चांगल्यासाठी असतं आणि त्यांचा विषय आम्ही सगळे मानतो आणि त्यांचा शब्द आम्ही पाळतो. तर आपण पाहू शकता आम्ही सर्व इथं आता जमा झालेले आहोत. अर्धे जण बसमध्ये होते आणि अर्धे जण स्वतःची गाडी घेऊन आलेत किंवा ते आधीच आलेत. आम्हाला जरा उशीर झाला, सामान घेऊन येत होतो टेम्पोमध्ये टाकून, त्यामुळे जरा उशीर झाला. आणि ही सगळी मुलं आता एकत्र जमा झालेली आहेत. ते पाहू शकता गोड अशी पोरं आहेत. आता यांना आम्ही भेटण्यासाठी आलो आहोत आणि यांचा सुरुवातीचा शब्द यांना भेटलो त्या यांचा शब्द जय हरी या नावाने सुरुवात झाला. आपण एखाद्या मित्राला कसे हाय हॅलो म्हणतो आणि यांचा एक सुंदर शब्द जय हरी या नावाने बोलताना देखील खूप छान वाटतं ऐकल्यावर. हे पाहू शकता मुले कमीत कमी 50 ते 55 पोरी आहेत. म्हणजे पोरं जास्त आहेत, मुलींची संख्या जरा कमी आहे. पण चेहरा यांचे खूप बिचाऱ्यांचे निरागस आणि हा यांच्यात एक मोठा मुलगा म्हणून आहे. तर आपण पाहू शकता या मुलांचं जे आता आमचे दादा याबद्दल माहिती देत आहेत. तर आपण पहिले माहिती ऐकूया. आता आपण पाहू शकता दादा काहीतरी माहिती देत आहेत ते आपण पहिल्यांदा ऐकूया. पाठवून किंवा दुसऱ्यांना सांगून की ह्या पोरांना आणखीन आपण काय घडवू शकतो, त्यांना एक हातभार लावून त्यांच्या पाठीमध्ये उभं राहून एक आपण परिवार, एक फॅमिली समजून त्यांना आपण मदत करायचा. मदत हा चुकीचा शब्द आहे. एक बोलतात ना, एक आपली फॅमिली आहे, तर आपल्याला त्यांच्या मागे उभं राहायचं आहे. तर ते आपल्याला त्यांची जी काय गोष्टी आहेत त्यांच्या मनातल्या आहेत किंवा काय आहेत आणि आपल्या मार्फत आपले आणखीन मित्रमंडळी कोण आणखी येऊन त्यांना जर इकडे येऊन बोलतात ना ह्या पोरांना प्रोत्साहन देईल शिक्षणासाठी, आणखीन पुढे जाण्यासाठी. आता ही पोरं सगळी शिकणारी आहे, शाळेत जात आहेत, प्रत्येकाचा खर्च आहे, तो आपण कुठेतरी हातभार लावू. मी त्यांना बोललोय की आम्ही प्रयत्न करून हातभार लावू त्यांना की त्यांचं शिक्षण पुढे नीट चालावं. तर आपण सगळ्यांनी थोडाफार हातभार लावून तो प्रयत्न करू आपण. आता ते त्यांचं काय म्हणणं असेल किंवा काय असेल थोडक्यात तुम्ही सांगितलं तर त्या पोरांपर्यंत तो मेसेज जाईल आणि मग हा मेसेज आम्ही पुढे पाठवून. आमची तर अशी इच्छा आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची बोलतात ना उणीव किंवा काही गरज जी झाली तर तुम्ही आम्हाला कॉल केला तर आम्ही पण ती मदत करू. तुम्हाला परत मदत हा शब्द येतो, सॉरी, आम्ही तुम्हाला काहीतरी आमच्या परीने काहीतरी सत्कार्य आमच्या हातातनं होण्यासारखं असेल तर ते आम्ही करायचा प्रयत्न करू. दोन काय काय तुम्हाला जे काय म्हणणं असेल काय असेल तुमचं नाव वगैरे सगळं इकडे काय करता तुम्ही एवढे वर्ष काय करता तुम्ही सगळी स्टोरी आम्हाला सांगितली अगोदर. आता ही सगळी मंडळी नंतर आली त्याच्यामुळे मी बोललो तुमच्याकडनं पण थोडी गोष्ट ऐकण्यासारखी असेल किंवा बोलण्यासारखी असेल. ह्याच्यासाठी तुम्ही काय ह्याच्यातनं काय फेस केलं. तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगत होता की करोनामध्ये तुम्ही काय काय केलं, करोनामध्ये कसं या पोरांना म्हणजे कसं यांचं पालन पोषण केलं. आणि एकटा माणूस स्वतः ते टेम्पो चालवतात आणि टेम्पो चालवून एवढ्या पोरांना सांभाळायचं म्हणजे ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांना खूप माझ्या मते तुम्हीच सांगितलेलं बरं की तुम्हाला काय काय अवॉर्ड्स मिळाले आहेत, काय मिळाले आहेत ते. नमस्कार, जय हरी. जय हरी. भरपूर आहेत. आपण आवश्यक होऊ शकणार सर्वांनी. प्रसाद परब आणि आमच्या एअरपोर्टचा सगळा आमचा परिवार आहे. आपण आमचं गाव आहे, छोटासा पाडा आहे. मी बाहेर विमान चाललं आमची मुलं विमान करत येतात. मी बाहेर सर्व बघतो आहे की नाही. या विमानावर काम करणारे सर्व दादा आपण जाऊया नक्की. काही नको आम्हाला विमानावर दाखवा आम्हाला. विमानात नाही शक्य झालं तर आपण कुठेतरी लहानशी बारकीशी जवळच्या कुठला तरी लोकेशन असेल तर तिकडे आपण विमानाने या पोरांना घेऊन जाऊ. एवढे हे पण आम्ही प्रॉमिस करू तुम्हाला. विमानात बसू तुम्हाला विमानात बसवू सगळ्यांना. आणि जवळचा कुठला प्रवास असेल आपला, समजा आम्ही राहतो कोकणातले आहे तर कोकणात घेऊन जाऊ. आमचं घर आहे कोकणात, तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊ. तुम्ही सगळे कोकणात राहू शकाल अशी आपण व्यवस्था करू. 2-3 दिवसाचे एक बोलताना एक सहल, तुमची सहल करू आपण. ह्या वर्षी नाही पण पुढच्या मे महिन्याच्या सुट्टी 100% तुम्हाला गॅरंटी देऊ. तुम्हाला सगळ्यांना आम्ही घेऊन जाऊ. आता ह्यावेळेस आम्ही आलोय, पुढच्या वेळेची तुमची सहल आम्ही करू. 3 दिवसाची एक तुमची सुट्टी चालू होईल शाळेची, तेव्हा आपण सगळेजण कोकणात जाऊ. आंबे खायला मिळतील तुम्हाला कोकणात. तिकडे आमच्या घरी जागेत आमच्या आंबे आहेत. आंबा, फणस, करवंद सगळं तुम्हाला तिथे खायला मिळतील. आणि आपण प्रवास तुम्हाला विमानाने करू हे आम्ही इकडे प्रॉमिस करतो तुम्हाला.
तुमच्यापैकी काही पूर्ण जर शिकली आणि 18 वर्षाच्या वर झाली तर त्यांना एअरपोर्टमध्ये नोकरीसाठी पण आम्ही प्रयत्न करू. बघा काकांना बोलून विमान दाखवा आम्हाला. काही काय काय बोलले ते विमानात बसू गावाला घेऊन जाऊ, आंबा फणस कोकणात पाहायला मिळेल. मला बघा मला माझं असं म्हणणं आहे इथे ना माणूस येत नाही, म्हणजे इकडे माणूस उभा आहे ना तो इथे मनापासून धन्यवाद तुम्हाला सर्वांचं. माशी म्हणाला मी काय काय करतो मी काहीच करत नाही, आता आता चालतेच तुम्ही एकटा करायचं. जवळपास माझं ह्याचं 20 वर्ष झाली हे काम करताना. त्यामध्ये माझा किरण आहे अजून देखील, अंकुश आहे माझा, चंदन आहे इकडे, जर मोठे मोठे जे होते रोहित पुढे आहे रे, ही सर्व मुलं साक्षीदार आहेत. हे काम करताना त्यांनी स्वतः पाहिलंय. जेवढं काम मी इथे केलंय तेवढंच त्यांनीही केलंय. मोठ्याने असं नाही, आपला हा लहान प्रत्येक जण आहे ना, हा आमचा वानर वानर आहे. प्रत्येक काम, हा चिकू असेल टकली फिरवली, हा हा इकडे, हे प्रत्येक मुलं सर्वांची साथ आहे. मी तुम्हाला ह्यांची ओळखून देतो आधी. तिथे माझा चंदन आहे. जेव्हा जेव्हा इथे मी नसतो तेव्हा इथला आबा तो होतो, अंधारा येतो त्याला माहिती आहे आम्हाला. आमचा मुख्यमंत्री आहे तिकडे, हा रोहित आहे. रोहित सध्या 12वी मध्ये आहे आर्ट्समधून. आणि ह्या मुलांना सांभाळण्याचं काम ही मोठी मुलं करतात. मी जेव्हा नसतो त्यावेळी लहानावर लक्ष देणं. उघडा भाग आहे, साप येतात, विंचू येतात, अगदी कुठला साप विषारी आहे कुठला बिनविषारी आहे हे यांना कळतं. माझा गुंडाप्पा स्वामी आहे, डिफेन्स मिनिस्टर. हे छान वाटतं, इकडे शांत वाटतं, पण रात्री ही शांतता भयानक वाटते. विशेषतः तेव्हा जेव्हा लाईट नसते पावसाळ्यामध्ये, तेव्हा गुंडप्पाचं काम वाढतं. प्राण्यांना पळवून लावणं. आमची रोज दिवाळी असते, मी रोज फटाके लावतो जेणेकरून प्राणी पळून जातील. रानडुकरं आहेत, बिबट्या असतो, तरस असतात, तर त्याकरता फटाके लावणं, बेस्किट म्हणतो ना, बेस्किट तयार ठेवणं, रात्री राऊंड घेणं, हे काम माझ्या गुंडाप्पाकडे आहे. किरण कोण आहेस तू, कुठला मंत्री? क्रीडा मंत्री. एवढी फौज आहे, काही शाळेत गेले, भांडणं होतात आऊट नॉट आऊट ह्या विषयावरती फक्त, बाकी ते भांडणं होत नाही, वाद होत नाही. आणि तो वाद झाला की मग ते अंपायर बनतात. म्हणजे एकदा आऊट बोलले की कोणी अपील नसतं, ते काम ते करतात. तू कुठला आहेस मंत्री? परिवहन. परिवहन म्हणजे काय? माझा एक टेम्पो आहे आणि मुलांच्या 2-3 सायकल आहेत. मुलांना शाळेत नीट घेऊन जाणं, नीट आणणं, हे नियोजन करणं हे काम त्याच्याकडे असतं. माझ्याकडे किचनची हेड पण आहे. मला फोटो वाटेल कुठे गेली, ही माझी योगिता. एवढीशी चिमणी आहे पण ती किचनची हेड आहे. आज धान्य किती आहे मला सांगणार ती, मला सांगणार नाही. तांदूळ किती आहे, पीठ किती आहे, डाळ किती आहे, तेल किती आहे, तिला माहिती असतं. ती जवळ जेव्हा येते तेव्हा समजा टेन्शन आता येणार काहीतरी आपल्याला, कारण जवळ येत नाही कारणाशिवाय. आबा हे संपत आले, आबा हे आणायचं. ही प्रत्येक मुला एवढी साथ देतात म्हणून आपण इथं पोहोचलोय. कारण माझं पूर्वी लहानचं घर होतं, ते जे घर आहे तिथे केवळ 2 खोल्यांचं घर होतं. तुम्ही जर जुने फोटो पाहिले वरती आहेत, युट्यूब वरती आहे, तुम्ही आज आले. जेवढा साथ तुम्ही लोकांनी दिली, समाजाने दिली, तेवढीच साथ ह्यांच्या एवढीच भगवान झाली होती. खूप वाईट अनुभव घेतला आम्ही. मी अनाथ शब्द कधी वापरत नाही इकडे, आणि तुम्ही कधी वापरू नका. माझं म्हणणे आपल्या नेपाळमध्ये आहे, पशूंचं पशुपती नाथ आहे. आम्ही अनाथ कसं काय असणार? आई वडील काही कारणामुळे जातात किंवा सोडतात, आणि त्यावेळी काका मामा हे परके होतात. आत्या परकी होते, मावशी परकी होते. आपल्या मराठीत मस्त एक म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगू. एक वेळ आई गेली चालेल पण मावशी जागा घेते असं म्हणतात. ही म्हण उलटी होताना आम्ही सर्वांनी पाहिला. आपण म्हणतो महाराष्ट्राचा संतांचा देश आहे, संतांची भूमी आहे, समाजकारणांची भूमी आहे, पण आम्ही सर्व शिकार बनलो अशा गोष्टीची, त्यांनी संतांचं नाही ऐकलं. जेव्हा जेव्हा मुलांनी मला बोलताना एकदा, आम्हा तो फक्त शिवी मारतोय. कुठली शिवी? आईवरून, बहिणीवरून. आम्हाला आई बहिणीच नाही. त्यामुळे महत्व समजतं आईचं काय आहे, वडिलांचं काय आहे, भावाचं काय आहे. आणि म्हणून आम्ही कसा परिवार बनवला, जसं पूर्वी कोण नव्हतं, आता सर्व आहे. ज्या आपल्या लहानशा परिवाराच्या
आपल्याला जे प्रसंग सामोरे येतात, कधी तेल नसतं, पीठ नसतं, ते आम्हालाही होतात. पण त्या मार्ग आहेत. आम्हाला तर वाईट नाही वाटत. शाळेत लांब चाललोय, चप्पल नाहीये, वाईट नाही वाटत. ही मुलं समजून घेतात ना एकदा. आता सहल गेली होती मुलांची, ती माझी सहली पैसे काढला. जेव्हा सहल शाळेतल्या बाई घोषणा करतात, अरे सहल जातीये, त्यांचे हात आपोआप खाली येतात. ते मला सांगत देखील नाही तुमची सहल गेलीये म्हणून. मला आपल्याला आम्हाला नाही परवडत. त्यामुळे हे एकटं काम नाही करत दादा. हे सर्व छोट्यापासून मोठे हे चिमण्या माझ्या त्यांची साथ जर नसती तर हे काम नाही करतात. आमचे कपडे जुने असतात, आम्हाला वाईट नाही वाटत. आमचा युनिफॉर्म जुना असतो, आम्हाला वाईट नाही वाटत. दिवाळीमध्ये पूर्वी आम्ही असं करायचो. आता मात्र मी अपील करतो लोकांना, 50 लोकांना मी 50 मेसेज पाठवतो, तुमच्यासून मला एक शर्ट पाहिजे, मला एक पॅन्ट पाहिजे, मला एक ह्या वयाचा मला फ्रॉक पाहिजे, आणि लोक देतात. पूर्वी मात्र मी जुने कपडे जे येतात, आम्ही मोठे मोठे मुलं जे बाहेर पडली आता, मी कपडे धुवायचो, त्याला इस्त्री करायचो, मग त्याला सेंट मारायचो, आणि मग ते पॅक करायचो, आणि चित्र बनवायचो इकडे. तिसरा नवीन कपडे आणणार, आणि मग तेच कपडे बाईकवरती घेऊन फिरून यायचं. नवीन कपडे आणले तेव्हा ही मुलं नाचायची. नवीन कपडे, नवीन कपडे, नवीन कपडे. नवीन गेलं नाही परवडायचं त्यावेळी, कारण कमीत कमी 30-40 हजार रुपये खर्च यायचा चालायचा नाही घेतलं म्हणून. आता मात्र असं नाही होत. समाज पुढे आलाय, आपल्या काही माणसं पुढे येतात, आणि तुम्ही असे म्हणाल हे करू ते करू. आमच्या खूप गरजा कमी आहेत. ही मुलं शिकली घडली तर सर्व आपोआप होत जाईल. फोकस आहे यांना शिकवण्यावरती. शिक्षण सोपं होतं, रोजगार मिळत नाही, जॉब मिळत नाही. जर ते मिळालं तर सर्व सोपं होऊ जाणार. म्हणजे आज आपण जे बसलोय हे खूप चांगलं आहे. आम्ही अशा तरी राहिलोय काय केलं, बरोबर की नाही. लाईट नसायची, 8-8 दिवस लाईट नाही, प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, मुलांच्या खरंच व्हायच्या. आम्ही कुठून पाणी आणायचो. गाव पण पाणी देऊ शकत नव्हतं, एवढ्या लोकांना पाणी लागतं रोज जरा कुठून. आता मात्र अशी वेळ नाहीये. खूप फरक पडलाय. बाण बघा, हे सर्व आता वेळ लोक आहेत. इथे येतो तो वेडा असतो असं मी नेहमी म्हणतो. वेळ पण असल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, चांगले काम करता येत नाही. तो आनंद लागला तिकडे. 2-3 वेळा येऊन गेला, मी तर फक्त एकच भेटतोय, बरोबर ना. एकच भेटतोय. मी लोकांना नाही म्हणतो दादा की मुलं आहेत, तुम्ही आहात, माझी गरज काय तिकडे. कारण ह्याचं नुकसान आणता येत नाही, आणि ते मला कमवावंच लागतं. फक्त आपण प्रार्थना करूया हे सर्वांकरता. मला कोणाचंही नाव माहिती नाही अजून देखील. मी सर्वांना पहिल्यांदा भेटतोय. तर सर्वांना चांगलं उत्तम स्वास्थ्य मिळू दे, समृद्धी मिळू दे, चांगलं काम करतायत असंच वाढू दे. असे हात पाठीशी असले बाळांनो ना, तर समाज आपोआप सुखी होतो. आपण सर्वांना सुखी नाही करतायत. आबाळ फाटलंय, त्याला ठिगळ लावू शकत नाही आपण. परंतु माझं त्याला तसं दादा माझा प्रयत्न आहे की मी बनलो, अजून 10 मला विशाल बनवायचे. हा चंदन बनलाय, त्यांना इकडे एक मिनिट. मॅडम थोडा बेसर मुलगा आहे, सर्वांना दिव्यांग मुलगा आहे, मुस्लिम आहे. आणि मी काळजी असते की मी ड्रायव्हर आहे, हायवेवरती मी अनेकदा अपघात पाहतो, त्यांना मदत करतो. कधी काही जर मला काही झालंच तर पुढे काय, नंतर काय, हा मला म्हणतो आबा तू काळजी करू नकोस, ती जागा मी घेणार आणि घर चालवणार. त्याने लोक देवाचा राजू काढतात, मी शिवरायांचा काढतो, संभाजीराजांचा काढतो, माझा काढून बोला. मी चिडलो, अरे काय वेळेपणा केला असता, उद्या बायको येईल शिवाय घालेल, लग्नच नाही करायचं. हे काम पुढे न्यायचंय. प्रयत्न हाच आहे की अशी मुलं घडतील. तो बघा रडायला लागलाय काय राम, आम्ही पाहिलेत. आता मी खूप सुखी आहोत. आता तर मला टकलून रावली उठले, अगदी आत्ता आले दिवाळीमध्ये. दिवाळीच्या आपण जेव्हा पहिले आंघोळ करतो ना, त्या शाळेला टकलून रावली आहे. कसं वाटतं टकले रे? हे बघ सर्व पोलीस काका आहेत पुढे बघ, हे प्रसाद काका, तो मागे बघ थांब काका बसलाय. मला एक भीती असते, आम्ही समाजापासून वाईट अनुभव घेतलाय, पुढे कसं होईल. मी त्यांना सांगतो नाही, हे बघ सर्व आपले एवढे आहेत, घाबरायचं नाही आपल्याला. आता एक प्रार्थना करू भगवंताकडे, उत्तम स्वास्थ्य, समृद्धी, मनशांती मिळू दे, आणि काम असंच वाढवू दे. करूया सुरुवात आपण. सर्वांना चांगली बुद्धी
प्रशांत? तुम्हाला प्रोत्साहन कुठून भेटलं? आमचं आयुष्य खूप वेगळं आहे हो. ते आज नको सांगायला. पण 20 वर्ष मी हे काम करतोय. पूर्वीचं 20 वर्ष जे आहे ना, तर मला खूप काही शिकवलं. मी म्हणून हे काम करतो आणि ठरवलं हे करत राहायचं. माझी एनजीओ नाहीये, नाही ट्रस्ट नाहीये, तुम्हाला एटीजी मिळणार नाही, तुम्हाला एमडी पावती मिळणार नाही. माझा आग्रही नाही कोणी यायला हवं. माझं प्रांजळ मत आहे की भगवंत आहे तो करून घेतो. आणि मी याला नेहमी म्हणतो आपला सीसीटीव्ही आहे. ज्याविषयी आपण चुकलो आपण सुरू उपाशी नाही, म्हणून आपण चुकायचं नाही, आहे की नाही? जय हरी. जय हरी. मला काय बोलायचं आहे? आपण त्यांची जेवायची तयारी करूया. आम्ही जेवण हो. ते करूया. चला आपण हात देऊन घ्या, मस्त बसून जेवण करत तर मित्रांनो माफ करा, यामध्ये जे आता आपल्याला विशाल परुळेकर साहेब जे इकडे आहेत दादा, ते या पोरांचं पालन पोषण करतात. ते स्वतः एक टेम्पो ड्रायव्हर असून त्याच्या टेम्पोवरती जे ते चालवून भाडं कमवतात, जे 2 पैसे 4 पैसे कमवतात, त्याच पैशांनी ते या पोरांचं देखील पालन पोषण करतात आणि त्यांना काही आर्थिक मदत मिळाल्यास ते या पोरांसाठीच करतात. तर आता ह्यांच्यासाठी आम्ही आमच्या स्टाफतर्फे जेवणाची सोय केलेली आहे, जी आता प्रसाद दादांनी देखील आपल्याला माहिती सांगितली यामध्ये. तर प्रसाद दादा आणि आता जे परुळेकरचे दादा म्हणत होते, जी माहिती देत होते विशाल परुळेकर दादा, त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही बोललो नाही. तर पाहू शकता ही मुलं आता जेवणाच्यासाठी आपले हात धुवून आलेले आहेत. तर आपण पाहू शकता मुलं आणि पोरं देखील खूप छान आहेत, सुंदर आहेत पोरं. आणि त्यांचा हा कुत्रा त्यांच्या देखरेखीसाठी खूप छान आहे कुत्रा देखील. आणि या पोरांना आता आम्ही सर्व मिळून या पोरांना आता त्यांच्या जेवणासाठी आता मदत करू. आम्ही सगळ्या त्यांच्यासाठी जेवणाचे जे साहित्य आहे ते आणलं आहे. यांना बॅगा बिगा जे की आम्ही आमच्यातर्फे यांना गिफ्ट करू, मदत करू, ते देखील आणलेलं आहे. आणि पोरं आपण पाहू शकता आता बसलेले आहेत जेवणासाठी. यांचा आता आपण छोटासा म्हणजे यांचे चेहरे कसे असताना दिसत आहे ते आपण व्हिडिओमध्ये दाखवूया. आपण पाहत आहात, पण प्रत्यक्ष क्षणी यांना भेटाल ते आपल्याला खूप वेगळं वाटेल. तुम्ही देखील विचार कराल की देवाने एवढं सुंदर जग बनवलं आहे, पण असा का भेदभाव केला आहे. मुलं आपण पाहू शकता खूप गोड आहेत मुलं. मित्रांनो मी तुम्हाला नक्की एकच सांगेन की तुम्ही इथं तिथं फिरण्यात जावा नक्की जावा, पण थोडा वेळ काढून या आश्रमातील मुलांना देखील भेट द्या. खूप बरं वाटेल, खूप छान वाटेल आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही जे काम केलं आहे. तर आता आपण ह्या सर्व मुलांचे जे आहेत आश्रमातील मुलं त्यांचे आपण व्हिडिओ काढूया. त्यांची हास्य स्माईल त्यांची हसणं त्यांचं आपण व्हिडिओमध्ये चित्रित करूया. पोरं देखील खूप गोड आहे. तो आम्हाला जाताना एवढं वाटलं नव्हतं, पण ज्या वेळी आम्ही यांना प्रत्यक्ष भेटलो त्यावेळी खूप वेगळंच वाटलं मनाला. एक वाईटपणा आला मनात की एवढी सुंदर पोरं आहेत, छान पोरं आहेत, त्यांना कोण नाही. आणि त्या आश्रमात असून देखील पोरं आनंदित आहेत. पाहू शकता आपण त्यांची एक स्माईल पाहण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. आणि पाहू शकता जेवणाचे काका आमचे जे सहकर्मचारी आहेत ते यांना वाढण्यास मदत करत आहेत. आणि यांच्यात एक चंदन म्हणून एक मुलगा आहे, त्याचं देखील मी तुम्हाला थोडीशी माहिती देईन नंतर. पण त्या मुलाने आपण काढतो फोटो मित्रांचे किंवा साईबाबांचे, आई वडिलांचे किंवा देवांचे फोटो हातावर आपण कोरतो. त्या मुलांनी चक्क विशाल परुळेकरचे दादा आहेत, मगाशी माहिती देत होते, जे आश्रमातील मुलांना सांभाळतात, त्यांच्याच हातावरती चित्र काढलेलं आहे. आणि त्या मुलाला देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवीन. आपण पाहू शकता जेवणाची पंगत अशी सर्व मुलांची बसलेली आहे. आणि स्क्रीन जरा लहान झालेली आहे, मोबाईलचा जरा छोटासा प्रॉब्लेम झाला. आणि आपण बघू शकता आमचे मित्र सचिन हे सर्वांना जेवण वाढण्यास मदत करत आहेत. आणि भरपूर मित्र आहेत आमचे जे स्टाफमधले आहेत. योगेश देखील आपण पाहू शकता. आणि आता आपण यांची एक गोष्ट आहे, जेवणाच्या आधी आपण पाहतो की स्वतः पूजा करत आहेत. आणि पाहू शकता मुलं जे आहेत ते जेवणाच्या सुरुवातीलाच पूजा करत आहेत. आणि आपण सहसा घरी करतो, क्वचित करतात, क्वचित नाही करत थोडं. आपण पाहू शकता खूप छान असे यांना वळण लावले.
काही मुलं देखील बघू शकतो आपण. आणि पुढील जे आम्ही छोटे छोटे कार्यक्रम यांच्यासाठी करणार आहोत ते देखील मी व्हिडिओमध्ये दाखवू. आणि पोरं तशी जास्त आहेत, मुलींची संख्या कमी आहे. आणि बघा अशी एकत्र बसून गोड असं आमची पूजा चालू आहे. आणि आमचे सहकारी सर्व गुरव, योगेश, सचिन आणि इतर सहकारी आहेत, हे सगळे आता जेवण आणण्यास वाढून मदत करत आहेत. आता यांची जी आता सुरुवात होईल जेवणाची, एकत्रच पूजा करतात आणि एकत्र जेवतात. जेवणासाठी म्हणजे यांचा भेदभाव नसतो, सर्व मिळून मिसळून असतात मुलंही. आपण पाहू शकता जेवताना देखील मी यांचा व्हिडिओ काढलेला आहे. यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य येतं, ते पाहण्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे यांचं जेवताना देखील. आणि या पोरांना आम्ही किती जेवढं आम्ही विचारलं की तुम्हाला जेवण जे पाहिजे ते अजून पाहिजे का, अजून वाढू का, तर ही सरळ आम्हाला उत्तर देतच नव्हती मुलं. त्यामुळे यांच्यामध्ये एक मोठा मुलगा आहे चंदन म्हणून, त्याला आम्ही पुढं केला. यांना जे काही पाहिजे ते आम्ही त्या मुलाला सांगायचो चंदनला, तर तो यांच्यासाठी मोठा दादा आहे. तर त्याचा शब्द हे ऐकायचे आणि पाहिजे तर त्याला सांगायचे. मग तो आम्हाला सांगायचा की याला अजून जेवण पाहिजे, तर आम्ही त्याच्या म्हणण्यावरती आम्ही यांना जेवण वाढायचो अजून. कारण ते आम्हाला बोलायला लाजायचे, त्यांना भीती वाटायची. तर आपण पाहू शकता यांचा जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि आमचा स्टाफ, हवाई कर्मचारी सेना, ऑस्प्री, मुंबई ड्युटी फ्रीच्या सर्व हौशीने मदत करत आहेत त्यांना. आणि आपण पाहू शकता हे आमचे सहकारी ऑस्प्रीचे, मुंबई ड्युटी फ्रीचा स्टाफ आमचा. तर आता यांचा जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि प्रसाददादांनी देखील छान अशी माहिती दिली आहे. आणि विशाल परुळेकर जे दादा आहेत, जे टेम्पो चालू यांचे जे करतात ते सांभाळ, ते देखील कुठं काही कामाने बाहेर गेलेले आहेत. आणि यामध्ये एक चंदन, एक यांचा मोठा मुलगा आहे चंदन म्हणून, एक मोठा यांचा दादा आहे जो इथंच असतो असं. तो एक मुलगा खूप छान आहे. त्याच्यावर आम्ही जे काही माहिती असेल ती त्याच्याकडनं थोडीफार घेतली, त्याचा देखील व्हिडिओमध्ये मी दाखवीन. त्यांनी जो हातावर विशाल परुळेकर या दादांचा हातामध्ये टॅटू चित्र कोरलेला आहे तो एक पाहू शकता. आणि या व्हिडिओमध्ये चंदन हा कोपऱ्यामध्ये उभा आहे, पाहू शकता आपण झाडाच्या खाली. तो देखील विचार करत असेल, त्याच्या मनाला तरी काहीतरी वाटलं असेल की आम्हाला पाहून की आम्ही इतकी लोक त्यांच्या मदतीस आली आहोत, म्हणून तो बहुतेक कोपऱ्यात जाऊन उभा आहे. त्याला देखील आपण भेटू. आणि पाहू शकता मुलांचा जेवणाचा कार्यक्रम तर चालू आहेच. आणि आमचा स्टाफ देखील धावपळ करत आहेत त्यांच्यासाठी खूप. व्हिडिओ देखील खूप मोठा झाला आहे, पण मला पूर्ण माहिती द्यायची होती व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला. आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा, लाईक करा, शेअर करा. जरी तुम्हाला व्हिडिओ सबस्क्राईब करायचा नसेल तरी चालेल. मला माझा व्हिडिओ फेमस करायचा असं मला सांगायचं नाही आहे. फक्त या मुलांची माहिती इतरांपर्यंत पोचवून देणे, इतरांकडून जी मदत होईल या मुलांसाठी, इतरांकडून जेवढी मदत होईल ती होऊ दे. कारण मुलं खूप गोड आहेत, निरागस आहेत. आपण पाहू शकता की लहान लहान पोरं जेवत आहेत, किती आवडीने जेवत आहेत. आणि ह्यांना बघताना खूप छान वाटलं. असं वाटलं की देवाने खूप भेदभाव केला आहे. भेदभाव म्हणजे असं तर मी सांगू शकतो स्पष्टपणे की खूप लोकांना खूप काही दिलं आहे, खूप लोकांना खूप काही दिलं आहे आणि काही लोकांना काहीच नाही दिलं आहे. त्या पद्धत त्याचप्रमाणे हीच मुलं ज्यांना काहीच नाही मिळालं आहे ती मुलं अशी आम्हाला आता दिसण्यात येत आहेत. आणि हा चंदन, ह्यालाच आम्ही पुढं केला आहे. ज्या मुलांना काही पाहिजे तर ते आम्हाला सांगत नाही म्हणून तो चंदनच त्यांना विचारतो. मी त्या चंदन दादाला, ह्या चंदन मित्राला, दादाला ती लोक सर्व दादा म्हणतात, कारण तो यांच्यात मोठा आहे आणि त्याचा शब्दही पाळतात. आणि यांच्यात देखील जे 5-6 मुलं आहेत मोठी, त्यांना देखील या सर्वांना म्हणजे मोठं एक कामगिरी दिली आहे विशाल परुळेकर दादाने. जेव्हा विशाल परुळेकर दादा नसतो तेव्हाही 5-6 मुलं आहेत ते मिळून ठरवतात की या मुलांना कुठं काय जायचं आहे किंवा कुठं काय त्रास आहे, कुठं काय काम आहे. तर ती मुलं आपसात त्यांना काम दिलेले आहे, ती मुलं आपलं काम बजावतात या मुलांसाठी. आणि त्यांच्या शब्दापुढेही लहान मुलं जातच नाही. ते जे बोलतात तेवढंच त्यांच्यासाठी फायनल असतं. आपल्या घरी देखील कसे एक मोठे वडील असतात, आई आधार म्हणून आपल्याला ओरडते, त्यांच्या पुढे आपण जात नाही त्यांच्या शब्दापुढे. तसाच हा शब्द यांचा असतो 5-6 मुलांचा, जे मोठे मोठे आहेत त्यांना एक कामं वाटलेली आहेत त्या परुळेकर दादानी, विशाल परुळेकर दादानी. तर आता यांचा जेवणाचा अजून कार्यक्रम चालू आहे, कारण मुलं देखील भरपूर आहेत आणि कार्यक्रम जेवणाचा आमच्याकडनं उशीर झाला आम्हाला, त्यामुळे जरा उशीर झाला.
आणि यामध्ये जी विशाल परुळेकर दादांनी थोडीफार माहिती दिली आणि प्रसाद दादांनी माहिती दिली त्यामध्ये मी काही बोललोच नाही, कारण मला माहिती गोळा करायची होती थोडीफार आणि व्हिडिओ देखील मला आधीच अपलोड करायचा होता, पण काही कारणामुळे मी व्हिडिओ अपलोड केला नाही. बघा आमचे सहकारी ड्युटी फ्रीचे मुंबई ऑस्प्री हे सर्व स्टाफ आमचे मदत करत आहेत आणि यांच्याच पाठी ते चंदन म्हणून एक मुलगा आहे दादा यांचा, तो चंदन देखील स्वतः यांना विचारत आहे की काही पाहिजे काही नाही पाहिजे ते, कारण ते फक्त त्यालाच सांगत आहेत. अजून आमचे इतर जो स्टाफ आहे त्यांना कोणालाही सांगताना घाबरत आहेत. तर आपण पाहू शकता आणि यांचं जेवण संपलेलं आहे आणि जेवण संपल्यानंतर देखील ही लोक पूजा, ही सर्व मुलं छान असं श्लोक म्हणतात, पूजा करतात आणि एकत्र मिळून निघतात. ह्यांच्यात एक चांगले शिक्षण म्हणजे यांना एक वळण लावलेलं आहे विशाल परुळेकर दादांनी. जे काही आहे ते शिस्तप्रमाणे आणि आपल्यासारखे इतर लोक काही जे करत नाहीत ते त्याच्यापेक्षा छान शिस्त या मुलांना लावलेली आहे. हे पाहू शकता यांना आता हे सगळे मिळून एकत्र आपापली ताटं उचलून नेत आहेत, स्वतःच नेत आहेत आणि स्वतःच ताटं धुतात. बाजूलाच बोरिंग लावलेली आहे, तो आपण पाहू शकता. आता ही मुलं हात धुवायला जात आहेत आणि इथं एक बोरिंग देखील लावलेली आहे मुलांसाठी, म्हणजे या लोकांनी आधी बसून ठेवली पाण्यासाठी. आणि विचार करू शकता. आणि हा चंदन आहे हातावरचा व्हिडिओ, त्याला आपण भेटूया. आपण पाहू शकता याच्या हातातील व्हिडिओ. यांनी चित्र जो काढलेला आहे विशाल परुळेकर दादाचा खूप छान आहे आणि चंदन मुलगा देखील खूप गोड आहे आणि छान आहे बोलण्यास. आणि मुलं सगळी एकत्र आपले भांडी धुत आहेत ताट जेवणाचं. या ठिकाणी आपण पाहू शकता झूम करत आहे, पण झूम जास्त होत नाही आहे मोबाईलच्या जरा काही प्रॉब्लेममुळे. आपण पाहू शकता. आणि आता थोड्याच वेळाने आपण यांच्यासाठी जे मदत कार्य म्हणून असं आपण आणलेले आहे ना, यांच्यासाठी जे शाळेसाठी पुस्तकं किंवा बॅग खेळणे बिळणे जे आणलेले आहेत ते आपण काही वेळाने यांच्यासाठी त्यांच्या हस्ते करू. आणि आपण पाहू शकता हे आम्ही आमच्याकडनं जी झालेली आहे मदत, छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी आणलेली आहे आमच्या सर्व ड्युटी फ्री स्टाफने ऑस्प्री. आणि पाहू शकता त्यासाठी जो काही लागेल थोडाफार तो आमच्याकडनं आम्ही करत आहोत मदत. आणि काही वेळाने आता यांना आम्ही यांच्या हस्ते हे देऊ. आता प्रसाद दादा आमची थोडीफार आम्हाला माहिती सांगतील तेव्हा मग आम्ही यांच्या हस्ते हे अर्पण करू यांच्या खेळण्याचे. आणि प्रसाद दादा देखील इथं उभे आहेत पाहू शकता येलो टी शर्टवर. आणि हा आमचा स्टाफ आहे सर्व. आम्ही सकाळी निघालेलो आहोत आणि प्रवास जरा लांब झाला, मोठा वाटला आम्हाला. ॲक्च्युली खरं सांगू तर आम्हाला अजून भरपूर स्टाफ येणार होता आमचा, पण काही लोक कामाला गेलेले आहेत, काही लोकांची सुट्टी आहे, काही लोकांची शिफ्ट चालू आहे, त्यामुळे बहुतेक स्टाफला यायला मिळालं नाही. आणि आता यांच्यासाठी जे आता बॅगा आम्ही आणलेल्या आहेत, ज्यांनी आमच्या स्टाफमधले काही मित्रांनी यांच्यासाठी बॅगा असे मदत म्हणून यांना शाळेसाठी जाण्यासाठी बॅगा दिल्या आहेत. आणि मुलांची शाळा देखील खूप लांब आहेत, यांना चालायला देखील चालत जातात काही मुलं, काही 12वीला आहेत, काही 10वीला आहेत, 11वीला आहेत. तर पाहू शकता ही मुलं ह्या ठिकाणी एकत्र जमतात. आणि आजी देखील आहेत. आपल्याला व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ काढत आहोत म्हणून आजी पळाली देखील आपण पाहू शकता. जाऊ दे, पण आजी बिचारी चांगली आहे, या मुलांचा सांभाळ करते. आणि यांच्यासाठी आपण या मुलांसाठी शाळेत जाण्यासाठी बॅगा आणलेल्या आहेत. आता या बॅगेच्या बाजूला आपण ब्लँकेट्स देखील ठेवलेले आहेत. ते आता आपण या बॅगेमध्ये ब्लँकेट आणि कंपाऊंडसाठी जाण्यासाठी जे आणलेले आहे वस्तू ते आपण या बॅगेमध्ये काही वेळाने टाकून देऊ. बॅगेमध्ये हे पाहू शकता आपण बॅगेचे ब्लँकेट ठेवत आहोत आणि कंपास बॉक्स ठेवलेले आहे, जेणेकरून बाकीचे इतर साहित्य आहेत ते आम्ही घेऊ. आणि पाहू शकता गुरव जास्त करू. ब्लँकेट्स देखील बॅगेत भरून झालेले आहेत आणि 55
50 मुलं आहेत. यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे आणि पाहू शकता आता आपण यांच्या या लहान मुलांना सर्वांना आपण ब्लँकेट आणि बॅगी वाटप करत आहोत. वाटप म्हणजे यांना देत आहोत एक छोटीशी मदत म्हणून यांच्या शाळेसाठी. आणि या बॅगेवर देखील प्रत्येकाचे नंबर टाकलेले आहेत बॅगेवर, आपण पाहू शकता थोड्या वेळाने, कारण मुलं देखील भरपूर आहे आणि शाळेत जाताना दुसऱ्यांची चुकून बॅगा मिळते, म्हणून या बॅगेवर प्रत्येकांचे नंबर दिलेले आहेत, जेणेकरून ही स्वतःची बॅग स्वतःच नेऊ शकतात. स्वतः नंबर लगेच दिसेल बॅगेच्या बेल्टवर, समोरच नंबर देखील दिलेला आहे. पाहू शकता मुलं कशी जात आहेत बॅगा आपल्या घेऊन. आणि 50 ते 55 मुलं हे सांभाळणे हे खूप कठीण आहे मित्रांनो. म्हणून मी या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच विनंती करतो की होऊ शकतं की तुम्ही नक्की या आश्रमात एकदा जाऊन पहा, या मुलांना मदत करा. मदत म्हणजे तुमच्याकडनं जे काही होईल, फुल नाही फुलांची पाकळी. पाहू शकता किती गोड मुलं आहेत. आणि यांना देखील वाटत असेल की एवढी लोक आमच्यासाठी आले आहेत, पण यांच्या घरातले लोक यांच्यासाठी कधी येत नाही. क्वचित कोणाची जे यांचे नातेवाईक असतील यांना असून देखील यांना भेट देत नसतील, किंवा ज्यांचे कोणीच नाही आहेत त्यांना देखील मनाला वाईट वाटत असेल की एवढी लोक येतात पण आम्हाला घरचे पाहण्यासाठी कोण नाही आहेत. दरवर्षी आम्ही त्यांची वाट पाहतो घरच्यांची, पण आमच्या घरच्यांचे देखील आमच्याकडे लक्ष नाही किंवा आमचे नातेवाईक पण आम्हाला पाहायला येत नाहीत. पाहू शकता खूप सारे भरपूर मुलं मुली आहेत. यांच्यासाठी आता आमच्या सहकारी सर्व आपल्या हस्ते बॅगा देत आहे त्यांच्या हातात, आणि त्यांची छान अशी स्माईल मी व्हिडिओमध्ये काढत आहे. पाहू शकता आपण मुलं देखील भरपूर आहेत. 50 ते 55 मुलं मुली आहेत जे आश्रमात विशाल परुळेकर दादा यांच्यासाठी करत आहे. ते खूप कमी म्हणजे जास्तच आहे, कारण तो एकटा व्यक्ती विशाल परुळेकर दादा हा स्वतः करतोय यांच्यासाठी. याला कुठून मदत भेटत असेल ती छान आहे, भेटलीच पाहिजे. पण त्याच्या पद्धतीने तो खूप भरपूर काही करत आहे या मुलांसाठी, आणि तो अजून देखील करतो आहे, कारण तो स्वतः एक टेम्पो ड्रायव्हर असून तो टेम्पो चालवतो. या मुलांची देखील काळजी काय असेल यांना लागतं त्याची माहिती त्यांनी आधीच आपल्याला माहिती सांगताना दिलेली आहे. माझा मित्र योगेश देखील व्हिडिओ काढत आहे, आनंद कोपल सर समोर आपण पाहू शकता, आणि भरपूर पोरांची. हा आपण शेवटी पाहू शकता चंदन, हा खूप गोड मुलगा आहे, मित्र छान आहे. याने खूप आम्हाला मदत केली या मुलांसाठी, आणि अजून देखील मुलांसाठी मदत हा आमच्यासाठी करत आहे. आणि जी माहिती आहे ती आम्हाला चंदन देखील पुरवत आहे माहिती. तर आपण पाहू शकता या मित्रांना, या मुलांना आता आपण सर्व एकत्र उभे राहून यांचा एक छान असा व्हिडिओ काढू, एक फोटो काढूया. यांचे बॅगा यांच्याकडे अर्पण केलेले आहेत, आणि प्रत्येकाच्या बॅगावर नाव व नंबर लिहिलेले आहेत, जेणेकरून स्वतःची बॅग स्वतःच्याच वर्गात नेतील. आणि यांचं एक गोड हास्य आता आपण या व्हिडिओमध्ये चित्रित करू, जेणेकरून पाहू शकता मुलं देखील खूप भरपूर आहेत आणि ऊन देखील आहे, तरी झाडाखाली आपण आहोत. आणि आजूबाजूला छोटीशी झाडं जंगल आहेत. यांना रात्री प्राण्या देखील भीती असते, तरी पण हे लोक आपला बचाव स्वतः करतात. त्यामध्ये काही मोठी मुलं आहेत ज्यांना जी कामं वाटलेली आहेत ते देखील त्यांच्या कामामध्ये तत्पर असतात. आणि आपण पाहू शकता या मुलांना आता एकत्र जमा करून आपण यांना बॅग भेटलेला आहे, आणि यांचा थोडासा जल्लोष असा आपण यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहू शकता. हे आता आपला एक मित्र आहे, तो देखील छान ब्लॉगर आहे, तो यांना सांगत आहे त्याप्रमाणे आता आपली छान असा बॅग घेतलेला असा आनंद आणि जल्लोष दाखवणार आहेत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नक्कीच जावा. नंदनवन रिसॉर्टच्या 2 किलोमीटर पुढंच असा हा आश्रम म्हणून कोणालाही विचारा. थळ्याचा पाडा या गावात आश्रम आहे. हे पाहू शकता आपल्या बॅगा उंच केल्या, विजेते असतात त्याप्रमाणे बॅग वर करून आपला आनंद व्यक्त केलेला आहे. यांना अजून जे आम्ही थोडेफार जे गिफ्ट आणलेले आहेत, यांच्यासाठी गरजू वस्तू आणलेल्या आहेत, त्या यांच्या हस्ते आम्ही देऊ. माझ्या बाजूला चंदन देखील उभा आहे, तो मित्राला समोरच्या मुलाला विचारत आहे त्याचा नंबर. त्यामुळे मुलाला नंबर बॅगेचा माहीत नाही आहे. चंदन त्यावर छान असं हास्य करत आहे. त्यावर आपण बघूया आता मुलांना. आणि या मुलांचं एक मला आवडलं की ह्यांना जे काही आम्ही गिफ्ट किंवा बक्षीस देत आहोत ते इथून पाठी जात आहेत आणि आपसातच चर्चा करत आहेत, खूप आनंदित होत आहेत. जशी काही जणू यांची दिवाळी साजरी झाली याप्रमाणे हसत आहेत.
पाहू शकता आपण ही मुलं बॅग आणि ब्लँकेट्स त्यांच्या बॅगेत टाकलेले आहेत. थंडी देखील यांना उपयोगी पडेल ब्लँकेट्स. आणि मुलं देखील खूप गोड आहेत. पाहू शकता ही मुलं. आणि मित्रांनो, एवढी मुलं सांभाळ करणं म्हणजे शक्यच नाही काही. तर आपण पाहू शकता. आणि आजूबाजूला देखील खूप मोठं जंगल आहे. ही मुलं आपण पाहू शकता सर्वांना एकत्र जमा केलेलं आहे या मित्राने. हा देखील मित्र ब्लॉगर आहे जो आमच्याच ड्युटी फ्रीमध्ये आहे मुंबई एअरपोर्ट हॉस्पिटलमध्ये. तर तो देखील यांना डायरेक्शन देत आहे छान असे, जेणेकरून यांचे व्हिडिओज छान येतील. आणि पाहू शकता आपण हे मुलं मुली बॅगा घेऊन खांद्यावर जात आहेत. तर यांचं जे हास्य आहे चेहऱ्यावरील तो मी समोरून व्हिडिओमध्ये चित्रित करत आहे. आणि आपण पाहू शकता. तर अजून पुढे यांचा आनंद आपण खूप आहे. व्हिडिओ मोठा आहे त्यामध्ये आपण बघू शकता. आणि प्रसाद दादा यांना सांगत आहेत व्हिडिओ समोर जाल तेव्हा तुम्ही व्हिडिओकडे पहा. आणि पुरा व्हिडिओ करत जाताना समोर व्हिडिओच्या जय हरी असा शब्द म्हणत आहेत, जेणेकरून ते आभार व्यक्त करत आहेत. आणि खूप छान वाटतं जय हरी हा शब्द. आणि यांना जे वळण लावलेलं आहे ते देखील खूप छान आहे विशाल परुळेकर दादानी. आणि विशाल परुळेकर या दादा या व्हिडिओमध्ये दिसत नाहीत आहेत कारण ते काही कामानिमित्ताने बाहेर गेलेले आहेत. आणि ते आम्हाला जाईपर्यंत भेटलेच नाहीत आहेत बहुतेक, कारण जेवढा आम्ही प्रयत्न केला त्यांना भेटण्याचा ते सकाळीच भेटले. आणि पण त्यांच्या पर्सनल काम काहीतरी असेल त्यासाठी बाहेर गेलेले आहेत. तर आपण पाहू शकता या मुलांचा आनंद. आणि आता बॅगा घेऊन पाठी जात आहेत आणि पाठी आपसातच चर्चा करत आहेत, आपसात मित्रांमध्ये सर्व मुलं, जेणेकरून त्यांना खूप आनंद झाला आहे. पण त्यांचे चेहरे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या मनाला देखील वाटेल की देवाने असं बनवले आहेत भेदभाव, की काही लोकांना दिलं आहे काही लोकांना काहीच नाही दिलं आहे. तसंच आम्हाला देखील वाटलं ह्या मुलांकडे पाहून. पण आमच्याकडनं जे मदत यांना झाली ती खूप छान अशी झाली आणि आम्हाला देखील बरं वाटलं. हे पाहू शकता बॅगेवरती देखील यांच्या नंबर दिलेले आहेत, नाव दिलेलं आहे ड्युटी फ्रीचा, की आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणून ह्यांना आठवण राहील म्हणून. आणि आम्हाला काय आमचं नाव दर्शवायचं नाही आहे, पण आम्ही फक्त आमच्याकडनं एक ह्यांना आठवण राहील म्हणून आम्ही असा ह्यांना एक दिलेले आहेत. आणि हा बॅगेवरती नंबर दिसत आहे आपल्याला. नंबरवर मी झूम नाही केला आहे कारण ह्यांची मला चेहरे ह्यांची स्माईल मला पाहण्याची आहे या व्हिडिओमध्ये, तीच महत्त्वाची आहे. यांच्यासाठी आता पुढील आम्ही जी मदत यांच्यासाठी जो आम्ही आणलेलं आहे गिफ्ट हे पाहू शकता. आम्ही बोललो ना पाठी जाऊन मुलं एकत्र बसतात, त्यामुळे आम्ही प्रसाद दादा देखील बसले आहेत या व्हिडिओमध्ये आणि जय हरी केलं सर्वांना. इथे घेऊन मुलं ही सर्व आपला आनंद व्यक्त करत होते. तर आता यांच्यासाठी आम्ही जी छोटी फार मदत आहे ती यांना आम्ही देण्यात चालू केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आमचं सर्व स्टाफ ड्युटी फ्रीचा खूप बरं वाटलं पण ह्यांना जी आम्ही मदत केली ती. पण असं वाटतं की ह्या ठिकाणी परत जाऊन पुन्हा आम्ही नक्की काहीतरी यांच्यासाठी छोटासा असा प्रयत्न करू, जेणेकरून ह्यांच्यासाठी काहीतरी उपयोगी होईल. आणि हा व्हिडिओ देखील इतरांपर्यंत पोहोचेल असं मी अपेक्षा करतो. फक्त लाईक करा आणि शेअर करा, जरी सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. मला व्हिडिओचा सबस्क्राईब किंवा तुम्ही व्हिडिओ मोठा इतरांपर्यंत पोचवलात हेच माझ्यासाठी खूप आहे, जेणेकरून या मुलांना या आश्रमातील मुलांना काही मदत होईल आणि त्यांच्यापर्यंत ही मदत पोचेल आणि त्यांना खूप बरं वाटेल. तर आपण पाहू शकता माझे सहकर्मचारी, आमचा स्टाफ आहे, सेल्सचा स्टाफ आहे, यांना स्वहस्ते यांच्यासाठी जे आणलेले आहेत ते देत आहेत. आणि आमचे स्टाफ देखील हाफशीनी पुढं आलेले आहेत यांच्या मदतीसाठी. तर आपण पाहू शकता. आणि ऊन देखील खूप आहे, पण आजूबाजूला जी झाडं आहेत त्यामुळे जरा सावळीमुळे बरं वाटलं. पण विचार करा आम्ही एका दिवसातच उन्हात जरा इथं आम्हाला त्रास झाला. पण ही लहान मुलं आहेत ती इतक्या वर्ष इथंच आहेत आणि उन्हात कशी राहतात. यांच्या डोक्यावरती जो छप्पर आहे तो विशाल परुळेकर दादाचा छप्पर आहे हाताचा. तोच दादा यांच्यासाठी सर्व काही आहे, देव आहे. यांचे आईवडील म्हणून ते विशाल परुळेकर दादाच आहेत. आणि आपण पाहू शकता माझे मित्र सर्व स्टाफ आमचा यांच्यासाठी काही ना काही जे आणलेले आहेत ते आपल्या हस्ते देत आहेत. आमचे प्रसाद दादा देखील बाजूने काहीतरी बोलत आहेत, तो देखील त्यांचा आवाज आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणारच आहे.
आणि भरपूर पोरं आहेत, पाहू शकता आपण. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सर्व आमच्याकडनं खेळणी, बॅगा, पुस्तकं, खाण्याची वस्तू जी आम्ही यांना देत आहोत ते सर्व पाठी जात आहेत आणि सर्व एकत्र आनंद साजरा करत आहेत. आमच्यासमोर आनंद दाखवत नाही आहेत त्यांचं, पण त्या पाठी आपण देखील यांच्यासमोर जाऊया आणि यांचा आनंद व्यक्त करूया आणि पुरं काय ह्यांचे थोडे विचार आहेत ते आपण देखील बघूया. पण मुलं खूप गोड आहेत मित्रांनो. नक्की कधी गेलात तर विरार ईस्टला आश्रमात या, आणि या आश्रमाची मी जी माहिती आहे, जो ॲड्रेस आहे तो मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. पण या मित्रांनो, मुलांसाठी खूप थोडंफार तरी मदत करा तुम्ही. आता यांच्यासाठी जी मोठी बॅग दिलेली आहे गुण, ती यांना आपसातच वाटून घ्या असं सांगण्यात आलं आहे, कारण एक एक वस्तू देण्यात खूप वेळ लागेल. म्हणून आमच्या स्टाफनी सहकार्याने यांना ती बॅगच दिली आहे. आणि पाहू शकता हे पाठी मुलं सर्व एकत्र आनंद साजरा करत आहेत आणि या ठिकाणी जल्लोष चालू आहे त्यांचा. यांना जी खेळण्याची वस्तू दिलेली आहे, खेळणे दिले आहेत, ते आपसातच पाहू शकता आपण. किती गोड असा हास्य यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि स्वतःहून किती पुरा आनंदात आहेत. पाहू शकता. यांना आपण विचारूया देखील या गेममध्ये काय गेम खेळतात, कसा खेळतात त्या आपण पाहू शकता. हा लहान मुलगा कॅप घातलेला आहे, बॅग बघा किती आनंदात आहे, रॅकेट आहे दिले ह्याला खेळणे. मुलींच्या हातात बादल्या आहेत, मोठ्या मुलांच्या हातात काही खेळण्याची वस्तू दिलेली आहे, ती पाहू शकता. यांचा आनंद जणू काही यांची दिवाळी साजरी झाली असे यांचा चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आणि खूप पोरं गोड आहेत मित्रांनो. तर पाहू शकता या गोणीत आता जी आपण एक गोण दिली मोठी, त्या गोणीत काय आहे. आणि हा मुलगा देखील बघा या खेळण्याचा कसा आनंद घेत आहे. तर आपण याला विचारूया, बघूया कसं खेळतात, तर बघूया मुलाचा काय रिप्लाय आहे, पाहूया, बघूया. बघा, आणि हा बघा ह्या मुलाला आपण आता विचारूया काय सांगतो ते आपण पाहूया नीट. बघा कशी खेळण्यात एकमेकाच्या मग्न आहेत, ज्यांना जी आम्ही खेळण्याची वस्तू दिलेली आहे ती. आणि माझ्या राईट साईडला जर आमचा मित्र एक स्टाफ आहे जो ब्लॉगर आहे चैन, तो देखील आला आहे. या मित्रांना पाहू शकता आपण, माझा मित्र देखील ब्लॉगर हा या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तो काहीतरी आयडिया देत आहे या मुलांना, त्याप्रमाणे व्हिडिओ काढत आहोत आम्ही सर्वांची. आणि मी मगाशी बोललेलो की या मुलांना आपण विचारूया की खेळ कसा खेळतात. पाहू शकता हा मुलगा काय म्हणतो ते आपण पाहू शकता. या व्हिडिओमध्ये त्याचा आवाज छान असा आलेला आहे, सुंदर असा, आणि मुलगी देखील माहिती देत आहे आणि यांचा आनंद आपण पाहू शकतो चेहऱ्यावर. आणि बघू शकता मुलं कशी खेळत आहेत, हसत आहेत. आणि हा मित्र आमचा ब्लॉगर जो आहे तो या व्हिडिओमध्ये देखील दिसत आहे. त्याच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण छान ब्लॉगर आहे आणि छान व्हिडिओ काढत आहे. तर आपण मगाशी पाहिलं या मुलांना जी गोण दिली ती त्या गोणीत काय खेळणं आहे ते आपण पाहू शकतो. तर बघू शकता या मुलं या गोणीजवळ सर्व आनंदित आहेत, उभे आहेत. एक जी भेटवस्तू दिली आहे ना ती पाहण्यासाठी, घेण्यासाठी. आणि या मुलांचा आपण पाहू शकता खेळ जे आहे ना भेटलेले आहेत त्यामध्ये खूप आनंदित आहेत. फुटबॉल देखील खेळत आहेत मुलं. आणि या ज्या गोणीत आपण दिलेल्या आहे ना गाड्या दिलेल्या, गाड्या आणलेल्या मित्रांनी येतात, ती गाड्या जुन्या गाड्या जे काही असतील नवीन गाड्या देखील आहेत, ते गाड्या आपसात वाटण्या करून मुलं खूप आनंद करत आहेत. आनंद ह्यांचा पाहू शकता चेहऱ्यावरनी. यांना जणू वाटत असेल की यांची जत्रा आहे. आणि मित्रांनो यांची जत्रा रोज असावी, रोज यांच्यासाठी दिवाळी होऊ असावी, कारण या मुलांसाठी यांचं हास्य हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांना इतर कोणी नाही, पण जी मदत यांना भेटते त्यापासून त्या मदतीपासून यांना खूप बरं वाटेल. यांच्यासाठी छान आहे आणि यांना अशीच पुढे प्रगती मिळावी हे आमच्या सर्वांकडनं एक मागणी आहे. आणि यांच्यासाठी आम्ही जी होईल ती अजून थोडीफार मदत करण्यास तयार आहोतच आणि नक्की मदत करू. या विषयासाठी आम्हाला आमचे स्टाफमध्ये जे आमचे प्रसारदादा आहेत ते देखील आम्हाला सांगणार आहेत. आणि मुलं आपण पाहू शकता. आणि या मुलांचा चेहरा देखील बघा. आणि समोर आपल्याला चंदन या मुलांमध्ये मोठा यांचा दादा आहे तो देखील आलेला आहे. तो देखील यांना काहीतरी माहिती सांगत आहे. आणि आमचे जे ब्लॉगर आहेत तो देखील या व्हिडिओमध्ये उभा आहे आणि त्यांनी देखील या व्हिडिओमध्ये या मुलांचा एक छान असा ग्रुप फोटो काढलेला आहे. आणि काही वेळाने मग बघू शकता की आमच्या स्टाफचा देखील एक ग्रुप फोटो मोठा आलेला आहे, हे काढणार येणार आहे. आणि मुलं सगळी वाट पाहत आहेत आणि आम्ही आता जाण्याची वेळ आमची आहे. त्यामध्ये सर्व मुलं आम्हाला एकत्र येऊन जय हरी करत आहेत. आणि यांचे चेहरे बघा कसे निरागस. मित्रांनो नक्की एक सांगेन, होईल तितके प्रयत्न करा, पण यांना नक्की मदत करा.
आमचा स्टाफ देखील आता निघण्यासाठी तयार झालेला आहे, कारण आम्हाला देखील आता संध्याकाळ होत आली आहे. आम्हाला देखील जायचं आहे आणि काही मित्र कामावर जाणार आहेत, ज्यांची नाईट शिफ्ट आहे त्यांना देखील जायचं आहे. तर मित्रांनो, जर वेळ तुम्हाला मिळाला तर नक्की या आश्रमात या आणि या आश्रमाची जी माहिती आहे ती तुम्हाला थोडीफार मी व्हिडिओमध्ये दिली आहे. या आश्रमाचा ॲड्रेस देखील मी तुम्हाला दिलेला आहे आणि मुलं बघा, पाहू शकता आपण पाठी जाऊन कशी एकत्र आनंदित आहेत. या व्हिडिओसाठी मित्रांनो नक्की भेटा. जय हरी, जय महाराष्ट्र.